नमस्कार, मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा स्वागत करतो क्रिमिनल्स चाहूल गुन्हेगारांची आजच्या भागामध्ये। असं म्हणतात की एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीच्या वेदना समजून घेऊ शकते आणि तिच्या दुःखांवर फुंकर मारू शकते, पण या नाण्याला दुसरी बाजूही आहे। अनेकदा असंही आपल्याला दिसतं की एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीच्या हाल अपेष्टांना कारणीभूत ठरू शकते। आज आपण एक अशी गोष्ट पाहणार आहोत जी बघताना वरवर व्यवस्थित वाटणारी नाती प्रत्यक्षात किती भयानक असू शकतात याची प्रचिती आपल्याला येईल। आई वडिलांचं छत्र हिरावल्यानंतर काकांकडे आश्रयाला आलेल्या अनाथ अमृता आणि दीपा यांच्या सहनशक्तीचा अंत व्हायची वेळ आली होती, कारण त्यांच्या काकूचं त्रासदायक वागणं वाढतच चाललं होतं आणि एक दिवस या सगळ्याचीच हद्द झाली। खरंच काय नाही काय केलं ते आताच कळेल। काय अरे का मारते त्या पोरीला? का मारते सांगते तुम्हाला। अहो आता तर यांनी हद्दच केली आहे। या तुमच्या भावाच्या पोरीनी ना राजरोज घरात चोऱ्या करायला सुरुवात केली आहे। माझे पैसे चोरलेत तिने, विचारा तिला। काय ग दीपा, काय म्हणते काकू? आई शपथ काका, मी चोरी केली नाही। कदाचित ना ह्यानेच चोरी केली असेल। ए ए ए माझं नाव नाही घ्यायचं, आत्ताच सांगून ठेवतो बाबा। या दोघीही खोट्या बोलतायत हा। खरं तर ह्या हिनेच या अमृताच्या पर्स मध्ये पैसे ठेवले, मी बघितलं। अमृता वर सांग तुझी। हो काका, आणतेच। आण आण आण। कळेल आता। हा दे इकडे बघा। बघा मी सांगत होते ना। काका मी नाही चोरले पैसे, खरंच। काका हो, तिने खरंच नसतील चोरले पैसे। ए बास झाली तुमची नौटंकी। आता या घरात एक तर माझा पोरगा आणि मी राहील, नाहीतर ह्या तुमच्या भावाच्या दोन पोरी। अहो काकी असं नका करू। अहो आम्ही का घेऊ तुमचे पैसे? आम्ही नाही घेतले तो। हे बघा, त्याच्यामध्ये खरं काय खोटं काय हे मला काय माहित नाही, पण यापुढे तुम्ही तुमची सोय बघा। काका असं नका करू, आम्ही कुठे जाणार आहोत? तुम्ही दुसरीकडे कुठे जाऊन राहा। काका ऐका ना। काका बघितलं, पण अशा प्रकारे घरगुती हिंसाचाराला बळी पडणाऱ्या अमृता आणि दीपा सारख्या फक्त अनाथच मुली असतात का? तर नाही। घरगुती हिंसा स्त्रियांचं त्यांच्या नातेवाईकांकडूनच होणारं मानसिक आणि शारीरिक शोषण या केसेसचं प्रमाण भीती वाटावी इतपत वाढत चाललंय। कुठे भरकटत चाललाय आपला समाज याची शंका यावी अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे। फक्त अमृता आणि दीपाच नाही, तर स्वाती सारख्या गावाकडून आलेल्या एका साध्या सुध्या गृहिणीच्या वाट्याला सुद्धा हेच भोग होते। ज्याच्या नावाचं ती कुंकू लावत होती त्या दीपकचं तिच्या बाबतीतलं वागणं एखाद्या जनावराला सुद्धा लाजवेल इतकं भयानक होतं। पुन्हा गावाकडची ती गावाकडचीच राहणार। तुला ना कधी कळतच नाही मला काय पाहिजे आणि काय नको ते। दादा, अरे दादा काय झालं? एवढं चिडलायस का? वैतागलोय मी आयुष्याला, फ्रस्ट्रेट झालोय, कंटाळलोय या स्वातीला। दिवसभर रडत बसायचं सारखं, मला मोकळं करत नाही, दिवस सुद्धा देत नाही, माझी बायको म्हणून घ्यायची लायकी नाही आणि आमच्या घरच्यांनी डायरेक्ट गळ्यात मारली माझ्या।
अरे संकेत, तुला तुला कुठेतरी जायचं होतं ना? ही माझ्या गाडीची किल्ली घे आणि मी फोन करत नाही तोपर्यंत येऊ नकोस. निघ. वहिनी कशी आहेस? संकेत, अरे 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 ते काल लादी पुसताना पडले ना, तर जरासं लागलंय, एवढं काय नाही. ते दादाचं घड्याळ इथे राहिलं होतं, ते आणायला आलो होतो. बरं देते मी, तू बस बस बस. हॅलो भाई. अरे भाई, देतो ना तुझे पैसे. 7 लाख काही खिशात घेऊन फिरतो का? 15 दिवसात येणार आहेत, कन्फर्म देतो तुला. हा वहिनी, तुम्ही हे सगळं कशाला सहन करताय? झाली दादाची चाकरी करून. तुला बी नाही आवडत ना हे समज, मग कशापायी करतो? पैशासाठी करतोय मी हे सगळं. हो वहिनी, माझ्या डोक्यावरती कर्ज आहे आणि ते मला फेडायचं आहे. तुम्हाला तरी कुठे सोडता येते त्याला? अरे 2 लहान बहिणी आहेत माझ्या, त्यांचं अजून लगीन बाकी आहे. जर मी याला सोडलं तर त्यांच्याशी लगीन कोण करेल? माझ्या बाला तर आत्महत्याच करावी लागेल. गावात मान आहे आमचा. पण हा, तू मला मदत करू शकतो. मी? ती कशी? मला ईदवा करून. हो वहिनी, काय बोलताय तुम्ही? हे बघ, तुला जेवढे पैसे हवेत मी तुला देईन. तुझी समधी कर्ज फिटतील. बघ, विचार कर. माझ्या माहेरचे समधे दागिने मी तुला देईन. नीट विचार कर आणि मला सांग. आमू, तू ना सरळ पोलिसांकडे जायला हवं होतंस. खास नको ग, कशाला उगाच काकांना त्रास. तुला त्यांचा त्रास दिसतो आणि हे काय मग? आज हाताला चटके दिले, तुझा जीव घेतला असता त्यांनी. बरं झालं तू ते घर सोडलंस. नेहा, मला नोकरीची फार गरज आहे ग. प्लीज, काहीही चालेल, पण मला नोकरीची गरज आहे ग. हो हो आमू, काही ना काहीतरी सोय होईलच ना. तू काळजी नको करू. हा, नेहा, नेहा. हाय संकेत. ही दीपा आणि ही आमू. आमू माझ्या कॉलेजची मैत्रीण आहे. आजपासून ते इथेच राहणार. हाय अमृता, हाय दीपा. नेहा, ऐक ना, जरा बाहेर चल ना, जरा अर्जंट बोलायचं होतं. आता लगेच हो, आमू, मी आले. 5 मिनिटं येतो. चल 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 चल. व्हॉट आर यू मॅड? काय बोलतोस, तुला कळतंय का? अरे हळू बोल ना आणि शांतपणे विचार कर. आणि तसाही तो हरामखोर कुणालाच नकोय. कोणाचा जीव घेणं सोपी गोष्ट नाहीये संकेत. आय नो यार, पण त्यासाठी जर आपल्याला मजबूत पैसे मिळत असतील तर. पैसे प्लस वहिनीने सांगितल्याप्रमाणे तिच्या माहेरून आलेले 50 लाखाचे दागिने आपल्याला मिळणार आहेत. यार प्लीज विचार कर. माझं कर्जही मिटेल आणि तुला तुला बिझनेसला पैसेही मिळतील ना. प्लीज माझी मदत कर. अरे यार, दोघांचेही प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. हे बघ, एवढी मोठी संधी चालून आली आहे. प्लीज नको बोलू नकोस. मैं ले लेता हूँ. एक्सक्यूज मी. सॉरी मैडम, वो गलती से. सॉरी सर. नील, हे माझं रिसॉर्ट आहे. इथे बायकांची इज्जत ठेवली जाते आणि ज्याला ते जमत नाही ना, त्यांना लाथा घालून मी बाहेर काढतो. निघ, चल निघ इथून. काय? अहो, ते डबा घरी विसरला होतात. ठेव. असं का बघतोयस? मी तुझ्या रूमवर कसा असतो आणि इथे कसं आहे याचंच आश्चर्य वाटतं ना. ही माझी कामाची जागा आहे. इथे मला मस्ती आवडत नाही. एक विचारू? विचार. तुला खरंच लग्न करायचंय की फक्त टाइमपास?
मला खरंच दुसरं लग्न करायचं आहे. ही बघ, ही कशी आहे? खडक आहे यार. आहे की नाही? बघ बघ, अजून फोटो आहेत. हे कोण आहे? ही तर अजून कडक आहे. अरे दादा, ती अमृत आहे. तुझ्या टाईपची नाही रे. टाईपचा वगैरे तू बघू नकोस रे. तो टाईप मी बघून देईन काय ते. मला अशीच पोरगी हवी होती बायको म्हणून, पण माझ्या गळ्यात पडलंय गावरान ध्यान. अरे पण मी हिला फारसं ओळखत नाही. अरे खरं तर मी हिच्या नोकरीच्या बाबतीत तुझ्याशी बोलणार होतो. हिला जरा कामाची गरज आहे. हिला नोकरी करायची पण गरज लागणार नाही. मी आहे ना, हिची लाईफ सेट करून देईन मी. तुला फक्त हिला माझ्याकडे घेऊन यायचं आहे. तुला किती पैसे हवेत बोल, मी देतो. फक्त उद्या तू हिला माझ्याकडे घेऊन यायचं. हॅलो. अमृता, मी रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला गाडीत बसलोय. मला अर्जंटली एका पुढे कामासाठी जायचंय. आपण गाडीतच इंटरव्ह्यू करू. या लवकर. ओके सर, आलेच मी. थँक्यू. माझ्याकडे बघून तुला खरं वाटणार नाही, मी खूप वैतागलोय, फ्रस्ट्रेट झालोय मी आयुष्याला. मला ना माझ्या बायकोला डिवोर्स देऊन दुसरं लग्न करायचं आहे, आणि त्यासाठी मला तुझ्यासारखी मुलगी. सर, काय करताय तुम्ही? जो काहीतरी गैरसमज होतोय. मला संकेतने तुम्हाला जॉब इंटरव्ह्यूसाठी भेटायला सांगितलं होतं. तुम्ही प्लीज गाडी थांबवता का? मला उतरायचंय. आणि संकेतने जे सांगितलंय ते अगदी बरोबर आहे. आपला हा इंटरव्ह्यूच चालू आहे, त्यामुळे गाडी काही थांबणार नाहीये. माझ्याशी लग्न कर, तुझ्या आयुष्याची सोय होऊन जाईल. खरंच सांगतोय मी. सर, तुझी तुम्ही गाडी थांबवा प्लीज, नाही तर मला नाईलाजाने उडी मारावी लागेल. गाडी थांबणार नाही. सर, तुम्ही गाडी थांबवा, नाही तुम्ही खरंच उडी. ओके ओके ओके, थांबवतोय. सर, तुम्ही प्लीज लांब राहा. ते मार्केट कुठे आहे? मला नाही माहित. मी काय म्हणतो हे आयुष्यात आपल्या प्रत्येकावर ही वेळ नक्की येते जेव्हा आपल्याला कुठला ना कुठला मार्ग निवडावा लागतो, बरोबर किंवा चुकीचा. चुकीचा मार्ग हा नेहमी छोटा आणि सोपा वाटतो, आणि योग्य मार्ग हा नेहमी दूरचा आणि अवघड वाटतो. स्वाती, संकेत आणि अमृताने असा कुठला मार्ग तर नव्हता ना निवडला, की हा गुन्हा दुसऱ्याच कुणीतरी केला होता. नक्की काय घडलं होतं? सर, मी दीपकचा मित्र. त्याने मलाच फोन केला होता. मला म्हणाला की कोण 2 लोक आली बाईक करून, त्यांनी तिखट टाकलं त्याच्या डोळ्यात आणि बॅग घेऊन निघून गेली. म्हणाला पटकन पोलिसांना फोन लाव, म्हणून मी तुम्हाला फोन लावला सर. किती कॅश होती सांगितलं त्याने? काहीच माहित नाही सर. गाडीमध्ये हे पाकिट आणि मोबाईल सापडलाय, आणि ज्या प्रकारची तिखट पावडर डेड बॉडी जवळ सापडली तशीच तिखट पावडर गाडीत सुद्धा सापडली. काय वाटतं सर, लूटपाट असू शकते? असू शकतो, किंवा कदाचित प्लान मर्डर पण असू शकतो. नायकोडी, तो सीसीटीव्ही चालू आहे का बघा, आणि चालू असेल तर त्याचे फुटेजेस घ्या लवकर. ओके सर. हां.
ही मुलगी जी दीपक बरोबर होती हिला शोधायला हवं. ही कदाचित आय विटनेस असू शकते किंवा त्या बायकरची साथीदार असू शकतं सर. एक काम करा, आरटीओ मधून फाइंड आउट करा की या टाईपच्या किती बाईक त्या एरियामध्ये रजिस्टर. ओके सर. सर, दीपकचा पीएम रिपोर्ट. रिपोर्टनुसार दीपकच्या डोळ्यात आधी मिरची पावडर टाकण्यात आली, नंतर त्याचा गळा कापण्यात आलाय. कदाचित गुन्हेगारांना माहिती असेल की दीपककडे किती कॅश होते. एक काम करा, दीपकच्या हॉटेलपासून तिथे त्याचा खून झाला तिथपर्यंत जितके सीसीटीव्ही असतील ना सगळ्यांचे फुटेजेस घ्या. काही ना काही माहिती नक्की मिळेल. ओके सर. मॅडम, या मुलीला ओळखता? दीपकचा खून झाला तेव्हा गाडीमध्ये ही मुलगी होती. नाही सर, नाही ओळखत हिला. बरं, दीपककडे इतकी कॅश होती हे अजून किती लोकांना माहिती होतं? सर, दीपक हॉटेलच्या मालकांच्या बीसीचं पण काम बघायचा. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना हे माहिती होतं की त्याच्याकडे कॅश असते म्हणून, कारण दर महिन्याच्या 14 तारखेला ते त्याला पेमेंट करायचे. सर, मग ही गोष्ट हॉटेलच्या स्टाफला पण माहिती असेल. हो सर. वय सर. बरं, त्याच्या हाताखाली कोण कोण काम करत होतं? तसे तेच होते इन्चार्ज हॉटेलचे, पर त्यांचा मामे भाऊ संकेत आणि नील हे त्यांचे असिस्टंट होते. त्यांचं कधी कोणाशी काही भांडण वगैरे? नाही सर, असं काही झालं नव्हतं. हा, पर काही दिवसापूर्वी त्या नीलला हॉटेलमधनं धक्के मारून बाहेर काढण्यात आलं होतं. ते हॉटेलमधल्या एका लेडी कस्टमर सोबत लगड करण्याचा प्रयत्न करत होता. मला हा संकेत आणि नील दोघांचे फोन नंबर्स आणि ऍड्रेस हवे. वय सर. हो साहेब, तुम्ही मला फासावर चढवलं तरी तुम्हाला हेच सांगेन की मी काहीच नाही केलं दीपक सरांना. तुझे दीपक सर रागीट होते? माहित नाही, पण माझ्यावर फार उकडून असायचे फालतूमध्ये. हा, पण त्या संकेतचे जाम लाड करायचे. तो सगळे चोचले पुरवायचा ना त्यांचे. ठीक आहे, गरज पडली तर तुला परत बोलाव. जातो. करडे, त्या संकेतला पण बोलावलं होतं ना, का नाही आला तू? त्याची तब्येत खराब आहे, तो उद्या येतो बोलला. उद्या. सर सॉरी, इथे जवळच गेलो होतो म्हणून हेल्मेट नाही घातलं. परत असं नाही झालं पाहिजे. नाही सर. तू इथेच राहतेस? हो सर, इथेच राहते. नेहा ठाकूरला ओळखतेस? मीच नाही. हा सर. संकेत संकेत पवारला ओळखतेस? हो, मित्र आहे माझा. आम्ही त्याच्या घरी गेलो होतो तेव्हा कळलं की तो इकडे आलाय. कुठे आहे तो? घरीच आहे सर. घेऊन चल मला घरी. काय तुला पोलीस स्टेशनला यायला सांगितलं होतं ना, आला का नाहीस? सर, ते माझी तब्येत ठीक नव्हती. तब्येत कोणाची ठीक नाही दिसतंय आम्हाला, समजलं ना? त्या दिवशी दीपकच्या गाडीमध्ये तूच होतीस ना? नाही सर, त्या एक मिनिट. अनिल मॅडम, करडे घ्या ना सगळ्यांना. चल रे. अहो सर, पण काय केलंय काय सर? अहो सर, ए, उभा राहा, नीट उभा राहा. बोल. हे तुझंच प्लॅन होतं ना की मुलगी पाठवायची? बोल. सर, अमृताला दीपककडे नोकरीसाठी संकेतनेच पाठवलं होतं. सर, दीपक मला जॉब इंटरव्ह्यूच्या नावाखाली गाडीत बसून भलतीकडेच नेऊ पाहत होता आणि गाडीत बसल्यावर तो माझ्याशी चाळे करायला लागला. म्हणून मी त्याला ताबडतोब गाडी थांबवायला सांगितली होती. एखादा जागा बघून मुलीला गाडी थांबवायला लावायची, मग तू यायचंच बाईकवर, त्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकायची आणि पैसे घेऊन पळून जायचं. काय? पण सर,
बाईकवर मागे बसलेला हा एक मुलगाच होता. मी आवाज ऐकला होता त्याचा. ते मार्केट कुठे? मग परत येऊन तू दीपकचा खून का केलास? कोण होतं तुझ्या बरोबर? नेहा की दीपा? बोल. हो सर, दीपाला यातलं काही माहिती नाही. सर दीपा आणि अमृताला या प्लॅनिंग मधलं काहीच माहित नव्हतं. म्हणजे प्लॅनिंग केलं होतं तू आणि दीपकचा खून पण केलास काय? सर प्लॅनिंग फक्त लुटायचं होतं. खून तर स्वाती वहिनीनं करायचा होता. स्वातीला आपल्या नवऱ्याचा खून का करायचा होता? साहेब, नरक काय असतं ना ते मला माहिती आहे. अहो, नरकात जगत होते मी, नरकात. जनावर होता माझा नवरा. मला लय मारायचा, अगदी रक्त बंबाळ होईपर्यंत. घटस्फोट हवा होता ना त्याला. ज्या अवस्थेत बाई एक दिवस बी जगणार नाही ना, त्या अवस्थेत अख्खं वर्ष काढलं होतं. यात कमी म्हणून ऑफिसमधल्या एका पोरीसोबत त्याचं लफडं बी होतं. ते बी तिला लग्नाचं खोटं वचन देऊ. एकदा तर वय आई, हा अगं पोचले मी. अगं हो, घरातच जातीये. हा चल चल, ठेवते. हा आव, हे समजा नका करू, नाहीतर मी आता काय काय वाकडे करणार तू माझं? हे बघ, तिच्या बरोबर लफडा आहे माझा. लग्न करणार तिच्या बरोबर. तू डिवोर्स दे ना मला. दे डिवोर्स दे मला. नाही. तेच चांगलं आहे. डिवोर्स दे. नाही 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 चल नाही. इतका जर तुम्हाला त्रास होत होता तर तुम्ही आमच्याकडे का नाही आला? साहेब, हिंमतच नाही झाली हो. कमाल आहे. दीपकला मारायची हिंमत झाली पण आमच्याकडे यायची हिंमत झाली नाही. साहेब, मी मान्य करते. मी संकेतला सांगितलं तू दीपकला मार, मला यातनं सोडीव. दीपककडचे सगळे पैसे घे. पण त्या दिवशी मला संकेतचा कॉल आला आणि तो म्हणला की हे काम तो करणार नाही. सर मी स्वाती वहिनींच्या पैशांच्या मोहासाठी मी काम करायचं तर ठरवलं. दीपकने जेव्हा अमृताचा फोटो पाहिला तेव्हा सगळा प्लॅनच बदलला. मी त्याला म्हटलं ही मुलगी तशी नाही आहे, पण तो म्हणाला त्याला तीच हवी आहे. मी पटवेन तिला. मला माहीत होतं सर दीपक तिला कोणत्या मार्गाने घेऊन जाणार आहे, म्हणून माझा प्लॅनच बदलला. मी नवीन प्लॅन केला. त्यांना रस्त्यात गाठायचं, पैसे लुटायचे आणि पळून जायचं. पण नंतर मला कळलं की दीपकला खरंच कोणीतरी मारलंय. हे बघा साहेब, तुम्हाला वाटू शकेल की मी दीपकला मारलंय किंवा हे करवून घेतलंय. त्यासाठी तुम्ही मला हवी ती शिक्षा द्या. तर यापेक्षा जास्त शिक्षा मी वर्षभर भोगली आहे साहेब. हे बघा, आम्हाला वाटलं म्हणून आम्ही कोणालाही शिक्षा करत नाही, पण तुमच्या विरुद्ध पुरावे असतील तर तुम्हाला शिक्षा होईल हे नाही. मॅडम, दीपककडनं जे जे हवं होतं ते सगळं तुम्ही मिळवलं. आता तुमचं लग्न ठरलं, त्यामुळे दीपक आणि त्याच्या मोबाईलमध्ये असलेले तुम्हा दोघांचे व्हिडिओज हे अडथळा होते तुमच्यासाठी, म्हणून तुम्ही दीपकचा खून केला, बरोबर? नाही सर, हे सगळं खरं आहे, पण मी त्याचा खून केला नाहीये. अहो, एक तरी अशी गोष्ट बोला ज्याच्याने तुमच्यावर विश्वास बसेल. दीपकचा खून झाला तेव्हा शेवटचा कॉल तुम्हाला होता, मग? सर माझ्या जागी दुसरी कुठलीही मुलगी असती तरीही तिने तेच केलं. किती दिवस वाट बघणार होते मी? 3 वर्ष मला झुलवत होता तो फक्त. त्याची बायको त्याला डिवोर्स द्यायला तयार नव्हती आणि तो मला सोडायला तयार नव्हता. हो सर, त्याच्यामुळे मी माझी नोकरी सुद्धा सोडली आणि आलेल्या पहिल्या स्थळाला होकार देऊन मी बाहेर जाण्याची तयारी सुद्धा करू लागली. तर मला दीपकचा अगदी प्रेमळ कॉल आला. अगदी जिभेवर साखर ठेवल्यासारखं बोलू लागला. म्हणाला एकदा शेवटची भेटायला आहे आणि तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला सुद्धा आण. आणि मी फसले. खूप लकी आहेस मित्र, तुला अशी बायको मिळाली. कोण? तुला लग्नासाठी हा जो कर्म आला होता का? थांबता येत नव्हतं तुला? दीपकच मी बायकोला डिवोर्स देऊन तुझ्याशी लग्न करतोय असं सांगितलं होतं ना, मग कशासाठी ही नाटकं? प्लीज एक गोष्ट लक्षात ठेव, आता फक्त तुझ्या नवऱ्याचा मी नंबर घेतलाय. वेळ पडली ना तर मी व्हिडिओ सुद्धा शेअर करेन. सॉरी. बस
आपण वर्कआउट करूया हे. काय बोलणं चाललं होतं? एका नवीन प्रोजेक्टचं डिस्कशन चालू होतं. सर सगळ्या प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न केला त्यांनी. मॅडम, बाकी सगळी स्टोरी छान आहे तुमची, पण दीपकचं तुमच्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर फोनवर बोलणं होत होतं, ही गोष्ट लपवलीत तुम्ही. आमच्याकडे कॉल रेकॉर्ड्स आहेत. सर शेवटी मी माझ्या मनाची तयारी केली आणि माझ्याबद्दल जे काही होतं ते सगळं मी माझ्या होणाऱ्या नवऱ्याला सांगितलं. त्यावर तो म्हणाला, तू काहीच काळजी करू नकोस, मी बघून घेईन त्या दीपकला. आणि तेच सगळं सांगायला मी त्या दिवशी दीपकला कॉल केला की तुला जे करायचंय ते कर, मी नाही घाबरत तुला. आता तुमच्या विरुद्ध काही ठोस पुरावे नाहीयेत म्हणून सोडतोय, पण रोज हजेरी लावायला यायचं, कळलं? पाटील मॅडम, न्याय ना. हो सर, चला. सर, दीपकच्या खुनाच्या वेळेला सीसीटीव्ही फुटेजमध्ये ज्या बाईक दिसल्या त्या बाईकची चौकशी मी आरटीओ बंद केली. तेव्हा कळलं की अशा पद्धतीच्या 124 बाईक आपल्या एरियामध्ये रजिस्टर्ड आहेत. मग त्यांच्या मालकांना भेटा आणि त्यांच्यापैकी कोण कोण दीपकच्या कॉन्टॅक्टमध्ये होतं ते शोधून काढ. ओके सर. अमृता, आय एम सो सॉरी. हो आमू, वी आर सॉरी. आणि यात संकेतची काहीच चूक नाहीये, खरंच. खरं तर जे काही झालं त्यात कोणाचाच दोष नाही, पण या सगळ्यातून बाहेर पडेपर्यंत तुझी आणि दीपाची दोघांची जबाबदारी माझी. सर, त्याआधीतले दोघंच जण दीपकच्या कॉन्टॅक्टमध्ये होते, एक संकेत आणि दुसरा नील. सर, ह्या दोघांची बाईक सुद्धा त्याच पद्धतीची आहे जशी दीपकच्या खून होण्या अगोदरच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपल्याला बाईक दिसली. एक मिनिट. हॅलो, काय? पाटील मॅडम, बॉडी चेक करा. सर, धारदार शस्त्राने गळा कापलाय, त्यामुळेच मृत्यू झाला असं. पुढे काय हत्यार मिळतं का बघा, सगळीकडे चेक करा. पाटील मॅडम, करडे बघा. म्हणजे नील बोलण्याच्या स्थितीत नव्हता? नाही सर, इनफॅक्ट हॉस्पिटलमध्ये जाण्या अगोदरच त्याचा मृत्यू झाला होता. सर, नीलच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार नीलला जे विष देण्यात आलं होतं ते अशा पद्धतीचं विष आहे, ते विष घेतल्यानंतर माणसाचा 10 ते 15 मिनिटातच मृत्यू होतो. नीलचा मृत्यूही त्यानेच झालाय. याचा अर्थ नीलची बॉडी जिकडे सापडली तिथून 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावरच कुठेतरी त्याला विष दिलं असेल, बरोबर? होऊ शकतो. सर, नीलजवळ आम्हाला त्याचा मोबाईल सापडला. जेव्हा आम्ही त्याचा लास्ट डायल नंबर हा क्रॉस चेक केला तेव्हा तो स्वातीचा निघाला, म्हणजे दीपकच्या बायकोचा. हे तुझ्या घरातून मिळालंय, नुकतंच विकत घेतलंस तू, हो ना? आणि ही ती बॅग, याच्यात 30 लाख रुपये आहेत. ही आम्हाला नीलच्या घरी मिळाली. हे बघ, तू आणि नीलने मिळून दीपकचा खून केलाय हे आम्हाला कळलंय. आता का आणि कसं हे तू सांगायचंस. चल बोल लवकर. जेव्हा संकेतने मला हे काम करायला नकार दिला ना, तेव्हाच माझ्या लक्षात आलं की मला असा कोणीतरी माणूस हवा तो माझं हे काम करेल. तुला दीपकचा सूड घ्यावासा नाही वाटत का? पहिली संधी ज्या क्षणी मिळेल ना त्या क्षणी सूड घेणार मी त्याचा. आणि ही संधी मी तुला दिली तर? आणि या कामाचे पैसे बी मी तुला देईन, पण माझी एक अट आहे, दीपक वाचता कामा नये. आणि मग जेव्हा 15 दिवसाने संकेतचा मला फायनल कॉल आला ना की तो हे करणार नाही, तेव्हा मी नीलला माझ्यासोबत घेतलं.
दीपकला मारायचं ठरलं होतं ना, मग का नाही मारलंस? मी कुणालाही मारणार नाही. अरे हे बघ, मी पोलिसांना समजा सांगेन की हे सगळं तूच केलं होतं म्हणून. तुला काय करायचंय ते कर. मग अमृताला का मारलंस? आई शपथ सर, मी तिला नाही मारले. अहो खरंच, मी मान्य करते की मी नीलला इश पाजलंय, पण मी तिला नाही मारलंय सर. कारण दीपकच्या मरणानंतर तुम्हाला सारखं ब्लॅकमेल करायला लागलं होतं. हे बघ, तू जर पैसे नाही दिलेस ना तर पोलिसांना मी हे सांगणार की दीपकचा खून तूच केलायस. कळालं? तुम्हाला सारखं म्हणायचा मी समजा पोलिसांना जाऊन सांगेन आणि मला अडकवेन. मी आगीतून निघून फोपाटात पडले होते, मला यातून बाहेर पडायचं होतं. म्हणून मी एक दिवशी त्याला घरी बोलवलं आणि मी नीलला इश पाजलं. मला 2 दिवसाची वेळ दे, मी पैशाची सोय करते. ठीक आहे. दीपक आणि नीलची केस तर सॉल्व्ह झाली. आता हे समजायला हवं की अमृताला मारण्यात कुणाचा काय फायदा असू शकतो. पोलिसांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही त्यांना या गुन्ह्यामागे काय हेतू होता आणि नेमका गुन्हेगार कोण होता याचा उलगडा काही केल्या होतच नव्हता. कारण पैसे तर परत मिळाले होते, मग या गुन्ह्यामागे काही वेगळाच हेतू होता का? शेवटी जवळपास 10 दिवसांनी पोलिसांच्या हातात एक अशी गोष्ट आली. सर, मुन्सिपालिटीच्या शाळेजवळ हे हत्यार सापडले. काढा बाय. अशा पद्धतीने एक मिनिट कागद काढा. तुझं तुझ्या ताईवर खूप प्रेम होतं ना. चांगली मुलगी वाटायचीस तू आम्हाला. तुझ्या शिक्षणाची जबाबदारी पण घेतली होती आम्ही. मग हे काय केलंस आणि का? प्रेमासाठी केलं सर हे. काय? माझं संकेतवर प्रेम होतं आणि संकेतला ताई आवडत होती. जेव्हा ताई आजारी होती तेव्हा संकेत तिची खूप काळजी घ्यायचा. माझ्या लक्षात आलं होतं ताई असताना संकेत कधीच माझा होऊ शकला नसता. म्हणून त्या दिवशी मी कॉलेजमधून घरी पळत गेले होते. अगं आलीस तू, ये पटकन फ्रेश हो, तुला लगेच जेवायला वाढते. दीपा, अगं फ्रेश हो ना. ही माझी सगळ्यात मोठी चूक होती. दीपा, रागाच्या भरात घेतलेला कुठला पण निर्णय चुकीचा असतो, पण हे तुला खूप लेट समजतं. चुकीचा मार्ग शेवटी तुम्हाला तुरुंगातच पोहोचवतो. स्वातीला नील आणि दीपकच्या खुनासाठी, तर दीपाला अमृताच्या खुनासाठी अखेर शिक्षा झालीच. दीपानं तिच्या त्याच बहिणीचं आयुष्य संपवलं जे सावरायचा ती जीवापाड प्रयत्न करत होती. स्त्री सन्मानाच्या आपण फक्त गप्पा मारतो, पण त्याच स्त्रीवर आज आपल्या देशामध्ये काय अवस्था आली आहे आणि या अवस्थेसाठी जबाबदार कोण याचा गंभीर विचार करायची वेळ आता आपल्यावर आली आहे. मी अभिजित खांडकेकर आता तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया एका नवीन केससह पुढच्या भागात. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पुन्हा भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.